नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्व। आशा करते की तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल। तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा। तुमचा आशीर्वादच हा माझ्यासाठी खूप मोलाचं वरदान ठरू शकतो, त्यामुळे तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करा। तर अशी तर्रीदार मिसळ बनवायची असेल तर काय काय रेसिपीमध्ये ॲड करायचं हे तुम्हाला मी सर्व सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर अशी मस्त हॉटेलसारखी तर्रीदार रेसिपी बनवायची असेल, म्हणजे ही मिसळची भाजी आहे आणि ती मिसळ बनवायची असेल तर काय यामध्ये मसाले घालायचे चला तर पाहूया। सर्वात आधी जर कोंब आलेले तुमच्याकडे कडधान्य असतील, मटकी, वाटाणा, हरभरा हे सर्व एकत्र स्वच्छ धुवून घ्यायचं। कारण इथे माझ्याकडे कोंब आलेले नव्हते, कारण माझ्या मुलांना लवकरात लवकर आणि लगेच मिसळ खाण्याची इच्छा झाली होती, त्यामुळे मी लगेच भिजायला टाकून असे बिना कोंबाचीच भाजी बनवलेली होती। जर तुम्हाला कोंब आलेली भाजीची केली तर खूप छान मिसळ तयार होते, तुम्ही हे नक्की ट्राय करा। तर यामध्ये मी कुकरमध्ये एक शिट्टी करून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच मी बटाटे पण टाकलेले आहे। बटाटे यासाठी टाकलेत की आपल्याला बटाट्याची भाजी मिसळसोबत दिली जाते, जे आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो तेव्हा, तशाच पद्धतीने आपल्याला आज इथे मिसळ बनवायची आहे, म्हणून मी बटाटे पण त्यामध्ये शिजवून घेतलेले आहे। कारण वेगळं परत शिजवण्यापेक्षा मी म्हटलं एकत्रच दोन्हींचं पण शिजून होईल, म्हणून मी दोन्ही पण एकत्र टाकून घेतलेलं होतं। नंतर मी या मिसळसाठी मसाला तयार करत आहे। तर या मसाल्यासाठी मी काय काय घातलेलं आहे ते तुम्ही पाहू शकतात। खूप भन्नाट लागते ही मिसळ, तुम्ही एकदा ट्राय केली तर बाहेरची मिसळ तुम्ही कधीच खाणार नाही। आणि घरी जी खाण्यात इंटरेस्ट असतो, म्हणजे जे मज्जा येते ना, ते बाहेर कुठल्याही खाण्यामध्ये येत नाही। कारण घरचं खाणं हे खूप हेल्दी आणि पौष्टिक असतं। बाहेर आपले टेस्टिंगसाठी फक्त मसाले वापरले जातात, त्यामुळे तुम्ही बाहेरच्या खाण्यापेक्षा घरामध्येच वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतात। तर यामध्ये तुम्ही पाहू शकतात मी काय काय मसाले घातलेले होते। कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, खोबरे आणि कोथिंबीर। नंतर मी पांढरे तीळही इथे घातलेले आहेत। तीळ तुम्ही भाजीला नक्कीच घाला, कारण यामध्ये ग्रेव्ही खूप छान होते आणि भाजीचं टेक्स्चर पण खूप छान दिसते। नंतर मी इथं भाजीला फोडणी घालत आहे। तर यासाठी मी इथं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। छान कढीपत्ता तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बाकी मसाले घालायचे आहेत। तर इथं मी लाल तिखट म्हणजेच आपल्या तर्रीचा मसाला इथे मी ॲड केलेला आहे। यामध्ये काय होतं तर खूप छान असं भाजीला कट तयार होतो, त्यामुळे तुम्ही कुठलाही रेड असा मस्त तर्रीचा मसाला वापरायचा आहे। यामुळे भाजीला दिसायला पण छान दिसते आणि ते अट्रॅक्टिव्ह वाटून आपल्याला खाण्याला पण इंटरेस्ट येतो। तर मी छान मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला कच्चा परतला की भाजीमध्ये जास्त टेस्ट येत नाही, कारण मसाल्यांचा वास येत राहतो, त्यामुळे मसाल्याला कुठलीही गडबड न करता स्वच्छ असा छान भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं मी उसळ शिजवून घेतलेली होती आणि त्याचं जे पाणी होतं ते मी सेपरेट काढून घेतलेलं होतं, ते पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि याची आमटी बनवलेली आहे। तर तुम्ही पाहू शकतात किती छान याचा कट तयार झालेला आहे। जेव्हा पण तुम्ही अशी भाजी आपण बघतो तेव्हा पण आपल्याला खाण्याची लवकर इच्छा होते की बाबा हां, खूप छान टेस्टी भाजी दिसते तर मला दे पटकन, असं आपल्या मुलांचं पण राहतं। तशाच पद्धतीने तुम्ही इथं कोथिंबीर घालून त्याला गार्निश करू शकतात। नंतर मी मुलांसाठी डिश तयार केलेली होती, तर त्यामध्ये मी इथे टाकलेलं होतं। आधी जे उसळ मी साईडला काढून ठेवलेली होती ती उसळ मी इथं घातलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही उसळ घ्यायची आहे। नॉर्मल घरामध्ये जे आपण बटाट्याची सुकी भाजी बनवतो ते मिठाची, हिरवी मिरची घालून, तशा पद्धतीने मी इथे भाजी बनवून घेतलेली आहे। तर त्यामध्ये अजून बारीक आपल्याकडे शेव असेल तर शेव घाला, नाही तर तुम्ही फरसाणही ॲड करू शकतात। जे तुमच्याकडे घरामध्ये अवेलेबल असेल त्याच पदार्थांमधून आपण ह्या नवीन नवीन रेसिपी तयार करत असतो, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर अशा पद्धतीने मी इथे कांदा, लिंबू, टोमॅटो सर्व एकत्रित करून छान प्रकारे गार्निश केलेले होतं। तर लिंबू आणि कांदा नसेल तर मिसळला काही चवच नाही आपण म्हणू शकतो, कारण ते असेल तरच आपली भाजी टेस्टी लागते। आणि इथं माझ्या मुलाचे रिॲक्शन तुम्ही पाहू शकतात, कारण त्याला कधी मम्मी एकदाची भाजी घेऊन येते, खाते असं झालं।